आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये तयारीला अधिकृत वेग मिळाला असून 10 प्रमुख आखाड्यातील विकास कामांचा आज भव्य शुभारंभ झाला। राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री पंच दशनाम जुना आखाडा पिपळद येथे दुपारी 3 वाजता भूमिपूजन सोहळा पार पडला। वेदमूर्ती त्रिविक्रम जोशी यांच्या पौरोहित्याखाली गणपती पूजन, वरुण पूजन व मातृका पूजन अशा पारंपरिक धार्मिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली। मंचोत्तर आणि जयघोषात 10वी आखाड्यांची नावे घेत विकास कामांचा संकल्प सोडण्यात आला। यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे यांच्यासह अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरी महाराज, महामंत्री श्री महंत हरिगिरी महाराज, श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज तसेच विविध आखाड्याचे महामंडलेश्वर व महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की सिंहस्थ कुंभमेळ्यास अवघ्या 6 वर्षाचा कालावधी शिल्लक असून यावेळी भाविकांची संख्या मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत चौपट वाढण्याची शक्यता आहे। नाशिक त्र्यंबकेश्वरसाठी शासनाने सुमारे 30,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असून साधू महंतासाठी आवश्यक सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जातील। अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरी महाराज यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या ठोस पाठपुराव्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ऐतिहासिक आणि भव्य सिंहस्थ कुंभमेळा साकार होणार आहे। कार्यक्रमानंतर साधू महंत व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। आखाड्यातील विकास कामांना गती मिळाल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये आनंदाचे वातावरण असून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन व आखाडे पूर्णतः सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। आजच आम्ही आशीर्वाद दिलेला आहे की हा पूर्ण आणि त्यांची टीम, सर्व अधिकारी, मेळा आयुक्त शेखर सिंगजी, विभागीय आयुक्त प्रवीण गेडामजी, जिल्हाधिकारी श्री प्रवीण, गेल्या अनेक दिवसांपासून आपण मागणी करत होतात की या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू व्हायला पाहिजे। आज गिरीश महाजन यांच्या हस्ते या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे। समाधानी आहात का आपण? हो, आज आम्ही आणि आमचा समस्त साधू समाज, आमचे सर्व 10 आखाडे, आज कुंभमेळा प्रशासनाने आमचे कुंभमेळा मंत्री आणि भव्य प्रकारचा हा चमकेल। आणि या कुंभाची विशेषता अशी आहे की हा जवळजवळ 180 वर्षानंतर हा कुंभ येतो। याची विशेषता अशी आहे की 2 स्नान अमावस्याचे आणि 1 अमावस्याला सूर्यग्रहण, इतका मोठा पर्व काल येतो। त्यामुळे हा एक जगाचं लक्ष ह्या कुंभावर राहील आणि आमचे गिरीश भाऊ निश्चितच याला पूर्ण जगामध्ये जगप्रसिद्धी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज आम्ही पूर्णपणे संतुष्ट आहे। त्यांनी सांगितलं की सरकारच्या वतीने की साधूंना जे लागेल आखाड्यांना ते सरकार आणि आमचे फडणवीस साहेब देण्यास तयार आहे। आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत। महाराज, एक महत्त्वाचा निर्णय असा झालेला आहे की साधू महंत जे सिंहस्थात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा आय कार्ड म्हणा किंवा एक ओळखपत्र असं देण्यात येणार आहे, जेणेकरून जे बनावट वेश धारण करून येतात बोगस आम्ही सुरक्षा दृष्टीने आणि ते प्रत्येक आखाडे आपल्या आपल्या लेवलने ते त्यांच्या साधूंना देतात। याच्यापासून एक सरकार देत आहे, याच्यापासून कोणी वेशांतर बदलून कोणी अराजक तत्व येऊ नये किंवा काही नकली साधू होऊन लोकांना जे बोलून इकडे तिकडे फिरतात, स्वतःच काहीतरी पदसिद्ध होतात, पद लावून फिरतात, यांनाही प्रतिबंध लागेल। त्यामुळे आम्ही हा कडक नियम अवलंबलेला राहील आणि प्रशासनाची मदत राहील। लाखो साधू येतील, तुमचं नियंत्रण कसं असणार आहे? म्हणजे तुमचं आय कार्ड दुसऱ्याचं आय कार्ड आमच्याकडे आमची टीम असते, आमचे लोक असतात, सर्व आखाडे परिचय पत्र त्यावेळेला देतात आणि दिलेलेच असतात। आम्ही आमचे काही कर्मचारी असतील, भक्त असेल, त्यांना सुद्धा आम्ही एक परिचय पत्र देतो की याला आखाडा ओळखतो। महाराज, आगामी काळामध्ये आपली नेमकी आता काय अपेक्षा असणार आहे, काय मागणी असणार आहे प्रशासनाकडून? कामाला तर सुरुवात झालेली आहे, आपला देखील त्याच्यात सहभाग असणार आहे का? आपल्याकडनं काय मदत केली जाणार प्रशासनाला? आमच्याकडनं सर्वच प्रकारची मदत राहील। प्रशासन म्हणजे एक सरकार आहे। सरकार आमच्या भाषेमध्ये, शास्त्र भाषेमध्ये सरकार म्हणजे देवाला संबोधितल्या जात आहे। तर देवापुढे काय, आम्ही तर देवाच्या बरोबरच राहणार। देवाबरोबर आहे, जिथे आमची मदत पडेल आम्ही देवाबरोबर हजर आहे, देवाच्या सेवेत आहोत। आमच्यासाठी ते पण एक देवच आहे।
सरकार म्हणजे काही कुंभमेळा साधूंचा आहे आणि साधू आणि सरकार मिळून आणि जनता, तुम्ही पण त्याच्यामध्ये उद्या सामील होणार आहे, तुम्ही पुण्य घेऊन जाणार आहे. की तुम्हालाही विनंती करतो, तुम्ही चांगलं वार्तांकन करून की आमच्या देशामध्ये आणि जगामध्ये चांगला संदेश पोहोचावा आणि तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं. तुम्हाला पण मी निमंत्रित करतो आणि आमच्यात सामील करून घेतो. ठीक आहे, ओके भाऊ एक मिनिट. जे कामं आज सुरू झाली, भूमिपूजन वगैरे झाले, आता कोणती कोणती कामं आपण कुंभमेळ्याच्या निमित्ताने खरं तर आज कामांना सुरुवात झालेली आहे. विशेष करून कामं म्हणजे बाकी रस्ते, ड्रेनेज, पूल सगळे कामं सुरू झालेले आहेत. पण आखाडे जे आहेत ते 10 आखाडे त्र्यंबकेश्वरमधले मुख्य, त्यांच्या कामांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सरकारच्या वतीने त्याच्या ज्या प्रायमरी रिक्वायरमेंट आहेत, प्राथमिक गरजा आहेत, मग त्यांना शेड पाहिजे असेल मोठं त्या ठिकाणी, त्यांना टॉयलेटची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था, कॉन्क्रिटीकरण असेल आतमध्ये अंतर्गत त्यांचं, त्यासाठी आम्ही दरवर्षीचे म्हणजे दर कुंभमेळ्याला 12 वर्षापूर्वी दिलेले होते. त्यावेळेला आम्ही 1-1 कोटी रुपये दिले होते. आता यावेळेला मुख्यमंत्री मोदयांनी थोडा मोकळा सोडलेला आहे. त्यांनी सांगितलं त्यांच्या काय काय आवश्यकता आहेत, गरजा आहेत, त्याप्रमाणे त्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना परत आम्ही करणार आहोत. त्यांच्या मर्जीसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. त्यांची इच्छा आहे की 3 कोटी दिली पाहिजे, 4 कोटी दिली पाहिजे, निश्चित साहेबांनी सांगितलेलं मुख्यमंत्री मोदयांनी जे लागेल ते त्यांना आपण सगळी मदत करू. आणि हा कुंभमेळा अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कसा होईल, कारण हा यावर्षीचा कुंभमेळा हा खरं म्हणजे खूप मोठा होणार. आपण बघितलं प्रयागराजला गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटले. या ठिकाणी सुद्धा गेल्या वेळेपेक्षा 12 वर्षापूर्वी कुंभमेळा झाला त्यापेक्षा 5 पट 6 पट जास्त गर्दी होणार आहे. आणि म्हणून आम्ही व्यवस्थाही तशाच करतो आहोत. मला खात्री आहे, मला आशा आहे, अपेक्षा आहे की हा कुंभमेळा म्हणजे जागतिक पातळीवर त्याचं नावलौकिक होईल. असा जा असेल, कुठेही या ठिकाणी गर्दी होणार नाही, फार गर्दी म्हणजे स्टॅम्पेड होणार नाही, लोटालोटी होणार नाही, कुणाला इजा होणार नाही, कुठे जीवितहानी होणार नाही. आणि म्हणून हा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभ हा त्याचा नावलौकिक जगभरामध्ये व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यासाठी सर्व साधू संत हा कुंभमेळा यांचाच आहे. आपण तर फक्त व्यवस्था करतो, सरकार म्हणून आमची जबाबदारी व्यवस्था करण्याची आहे. पण हा भाविकांचा आहे, साधू संतांचा आहे, आखाड्यांचा कुंभमेळा आहे. त्यासाठी सर्वजण मिळून आमच्यामध्ये चांगलं कॉर्डिनेशन आहे, अतिशय उत्तम प्रकारे आमच्यामध्ये सामंजस्य आहे. त्यामुळे कुठेही अडचण या ठिकाणी येणार नाही. 12 वर्षापूर्वी असं सहकार्य सर्वांनी मला नाशिकला, त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी केलेलं होतं. यावर्षी सुद्धा गेल्या वेळेपेक्षाही चांगलं कॉर्डिनेशन मी असं म्हणेल या ठिकाणी आमच्यामध्ये आहे. गेल्या वेळी सुद्धा कुंभमेळा मंत्री मीच होतो 12 वर्षापूर्वी. आणि मला काय माहीत, पुण्याचं काम आहे मोठं. 12 वर्षांतर पुन्हा कुंभमेळा आला आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी, फडणवीस साहेबांनी माझ्याकडे जी जबाबदारी पुन्हा या ठिकाणी दिलेली आहे, मला वाटतं माझ्यासाठी अतिशय भाग्याचं काम. जे काही आय कार्ड हे करणार आहेत आखाडा परिषदेच्या मार्फत, त्याच पद्धतीनं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनामार्फत पण आपण काही इथे येणारे लोक कोट्यावधी आहेत. सगळ्या नजरा आमच्या सगळ्या भाविकांवर राहणार आहे, लोकांवर राहणार आहे, ट्रॅफिकवर राहणार आहे. याचा पुरेपूर वापर आम्ही करतोय. हा कुंभ म्हणजे हा टेक्नॉलॉजीचा कुंभ आहे. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा खूप आगळा कुंभ असेल. हा सगळं लक्ष आमच्या कुंभमेळ्यावर, अनेक कॅमेरे आम्ही या ठिकाणी बसवत आहोत, ड्रोन या ठिकाणी फिरत राहतील, AIच्या माध्यमातून सगळ्या रचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी कुठेही ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. वाहनं येणारे देशभरातून येतात, खूप मोठी गर्दी असते आणि सगळा बंदोबस्त पोलिसांनी, महसूल विभाग आहे, आमचे सगळे अधिकारी, प्रशासन अधिकारी आहेत, सगळ्यांनी या कामाला सुरुवात केलेली आहे. रस्ते आपण बघताय, जे 2 पट्टी 6 पट्टी रस्ते करतो आहोत. आणि सगळे आजूबाजूला त्र्यंबकेश्वरचे येणारे रस्ते आहेत, नाशिकला येणारे रस्ते आहेत, हे आम्ही खूप मोठे करतो त्यावेळेला. त्यामुळे कुठेही रहदारीला अडथळा होणार नाही, कुठेही अपघात होणार नाही. सगळ्या प्रकारची काळजी आम्ही या कुंभमेळ्यासाठी घेणार आहोत. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काम सुरू झालं, नेमकं काय काम होतंय, कधीपर्यंत आपला संकल्प आहे पूर्ण करण्याचा? आपण बघितलंय, हा रस्ता 6 पदरी आम्ही त्या ठिकाणी करतो. कामाला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघताय त्या ठिकाणी. आणि वेळेत आता हा रस्ता तर फार छोटा आहे. आपण ड्रिंग रोड बाह्य मार्ग जो घेतलेला आहे, खरं म्हणजे नाशिकचा सगळा चेहरा मोहरा बदलवणारा हा असेल, हा रस्ता असेल. आणि त्यामुळे जवळपास 7-7.5 हजार कोटी रुपये खर्च करून आम्ही तो रस्ता करतो. याची किंमत 300 कोटी, पण त्याची किंमत 7.5 हजार कोटी रुपये आहे. आणि एवढा मोठा रस्ता आता मला एका वर्षात पूर्ण करायचा आहे. त्या कामाची तर वर्कआउटही झालेली आहे. आता कामाला 2-4 दिवसामध्ये सुरुवात होईल. आणि हा रस्ता आम्हाला पूर्ण कॉन्क्रीटमध्ये पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आपल्याला, आपण कल्पना करू शकता की किती वार लेवलवर, युद्धपातळीवर आम्ही या कामांना सगळ्या सुरुवात केलेल्या आहेत. नाशिक शहरामध्ये 1200 कोटी रुपयाचे रस्ते सगळे कॉन्क्रिटीकरण आपण करतोय, त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. STP ड्रेनेजची व्यवस्था 2200 कोटी रुपये खर्च करून आपण नाशिक त्र्यंबकेश्वरला ड्रेनेजची व्यवस्था करतो. आपण पाणी उचलून आणतो इथे गोदावरीमध्ये, आपण जवळपास 250 कोटी रुपये त्यासाठी आपण खर्च केलेला आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये ड्रेनेजची व्यवस्था आपण STP प्लॅनची करतोय, त्या कामाला सुरुवात झाली आहे. घाटांच्या रस्त्यांना त्या घाटाच्या कामाला आपण सुरुवात केली, नवीन घाट आपण बांधतोय, त्याला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं 30-35 हजार कोटी रुपये आपण या सगळ्या कुंभमेळ्यासाठी खर्च करणार आहोत आणि या सगळ्या कामांना आता सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्ही सगळी कामं पूर्ण करतो. थँक्यू. लोकशास्त्र न्यूजसाठी पंटी आढाव, त्र्यंबकेश्वर.